ठाणे येथे व्हिजिट माय पोलीस स्टेशन या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिक महिलांनी अनुभवले पोलीस स्टेशनचे कामकाज। शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे। राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं वक्तव्य। राज्यातील शाळांमध्ये नव्याने होणार पट पडताळणी 15 डिसेंबरपर्यंत माहिती अंतिम करण्याचे आदेश। शहापूर तालुक्यातील गेरसे येथे नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रशिक्षण। राज्यातील शिक्षकांना शिक्षण परिषदेतून मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे। उरण प्राथमिक शिक्षण पतपेढीच्या चेअरमनपदी दीपक घरत यांची बिनविरोध निवड। जिल्हास्तरीय श्री मावळी मंडळ श्री किताब ऋषिकेश हरिदास शामगीर याने तर अंतर्गत श्री मावळी मंडळ श्री किताब हर्ष दिगंबर धनावडे याने पटकावला। समाजामध्ये वाहतूक नियमांची जनजागृती करणे गरजेचे आहे। उपायुक्त पंकज शिरसाट यांचं वक्तव्य। आता शिक्षकांचे समायोजन होणार। सन 2025-26 स्वच्छ मान्यतेनंतर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश। जीवनदीप महाविद्यालय गोविलीच्या विद्यार्थ्यांचे आविष्कारमध्ये यश। ठाणे जीवनदीप वार्ता महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील एक लोकप्रिय न्यूज पोर्टल।